संपूर्ण राज्यातील लोणारे समाजाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या लोणारे समाज आर्थिक विकास महामंडळास अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। याबाबत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे। या निर्णयाबद्दल दीपकआबा साळुंखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानले आहेत। संपूर्ण राज्यभरात लोणारी समाज विस्तारला आहे। लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही या समाजाची अनेक वर्षाची मागणी होती। या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच अन्य नेते मंडळीकडे वारंवार पाठपुरावा केला होता। लोणारी समाजाचे राज्यातील एकमेव आमदार म्हणून बहुमान मिळवलेल्या आमदार रवींद्र धंगेकर यांचा सांगोला येथे भव्य नागरी सत्कार आयोजित करून या सत्कार समारंभातून सर्वात प्रथम ही मागणी दीपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती। समाज व्यवस्थेत अत्यंत गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या लोणारी समाजाच्या तरुणांना राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून उद्योग व्यवसाय आणि अन्य क्षेत्रात मदतीचा हात दिल्यास या समाजातील तरुण स्वतःच्या पायावर उभा राहून उद्योग जगतात लोणारी समाजाचा नावलौकिक करतील अशी आग्रही मागणी दीपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली होती। लोणारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयावर राज्य सरकारने अखेर शिक्कामोर्तब केल्याने सांगोला तालुक्यासह संपूर्ण राज्यभर पसरलेल्या लोणारी समाज बांधवात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे।